त्यामुळे त्यांना उत्तर न दिलेलं बरं, पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. त्यांची हाफ पॅन्ट सुद्धा लोकांनी आता ठेवलेली नाही मला असं वाटतं. सगळेच कपडे त्यांचे उतरवलेले आहेत. पक्षाकडे लक्ष ठेवा. जे लोक शिल्लक आहेत ते कसे पळणार नाहीत याची काळजी आपण घ्या. आपल्याला एक महत्वाचं जे आमंत्रण मिळालेलं आहे, आता जे एकनाथ खडसेंचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला ते आपल्याला जे आमंत्रण दिलेलं आहे आपण मी खूप महत्वाच्या कामाला त्या दिवशी बाहेरगावी आहे, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. शुभेच्छा तुमच्या. वा शुभेच्छा आहेत त्यांना. 75 वर्ष झाले, त्यांनी 100 पूर्ण करावी, त्यांनी सेंचुरी. शुभेच्छा आमच्याकडनं. भाऊ, मध्यंतरी आपले फोटो व्हायरल झालेले होते, त्या संदर्भात एक आरोपीला काल अटक करण्यात आलेली आहे. नेमकं कोण आरोपी आहे त्याच्या संदर्भात काही माहिती आपण घेतला? नाही, मी आपल्या चॅनलवरच बघितलं सकाळी त्या संदर्भामध्ये, आणि मी माहिती घेतली. ज्यावेळेला हे सगळं षडयंत्रच म्हणेल मी याला हे सगळं करण्यात आलं, त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी दिलेली होती, आणि त्या अनुषंगाने मग ज्याने या संदर्भामध्ये जास्त पोस्ट केलेल्या होत्या, तयार व्हायरल केलेल्या होत्या, त्याला पकडण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की बाबा मी याच्या माध्यमातून या पोस्ट काही बनवलेल्या आहेत आणि त्या व्हायरल केलेल्या आहेत. त्याचा फोनही जमा केलेला आहे. त्याने ते कसं केलं, काय केलं हे सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी जाणून घेतलं, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा माझी चूक आहे, मी माफी मागतो. पण या संदर्भामध्ये आता जो गुन्हा दाखल झालेला, गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे, निश्चित त्याला मोठी शिक्षा होईल. काही राजकीय षडयंत्र समोर येते ते मी असं म्हणणार नाही. आज तरी त्याचा तपास सुरू आहे. त्याला कालच ताब्यात घेतलेला आहे. तो सांगेल त्याला कोणी सांगितलं, का केलं, कशासाठी उपद्रव करत बसला, असे जोडजाड करून फोटो. मला वाटतं तो त्या बाबतीमध्ये सांगेल, आणि त्यानंतर मग समोर येईल. पण आज तरी मी कुणावर असे आरोप करणार नाही. सिंहस्थाच्या कामांसाठी 24 तास अलर्ट राहा आणि वेळेत कामं पूर्ण करा अशी तंबी काल तुम्ही अधिकाऱ्यांना दिली आहे. बरोबर आहे. थोडा घाटांच्या बाबतीमध्ये जे घाट आपण नवीन तयार करतोय, त्र्यंबकेश्वरला असतील, नाशिकला असतील, त्या बाबतीमध्ये असेल, एसटीपी प्लॅन असेल, काही कामाला थोडं गती देण्याची गरज आहे. कारण जे काम 50% व्हायला पाहिजे होतं ते 30% झालेलं आहे. जे 60% व्हायला पाहिजे ते 35% झालेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं स्पीड आपण वाढवा. पण त्यांनी सांगितलं बेसमेंटमध्ये थोडासा त्रास होतो, वेळ लागतो, पण आता वरच्या कामांना वेळ लागणार नाही. आम्ही काम वेळेमध्ये पूर्ण करू. आणि काम नुसतं पूर्ण करायचं नाही, तर ते क्वालिटीचं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे. आणि म्हणून मग मी त्या ठिकाणी अधिकाऱ्याची बैठक घेऊन, विस्तृत अशी बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. हो, SIRचे कामं चालू आहेत, परंतु जास्त करून आपल्या नेत्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये किंवा पक्ष कार्यालयामध्येच ते कामं होत आहेत. त्यावर विविध पक्ष जे आहेत ते आक्षेप घेत आहेत. खरं तर ही कामं प्रशासनाने घरोघरी जाऊन करण्याची आहेत, परंतु पक्ष कार्यालयामध्ये येत आहेत सर्व. हे मला वाटतं याच्या पक्षकार्य ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, शासकीय अधिकारी आहेत, मग शिक्षक असतील, काय असतील, ते तर हे काम करताच आहेत. पण आमचीही जबाबदारी आहे. आमचं नाव आलं की नाही, आमच्या शेजाऱ्याचं नाव आलं की नाही, आपल्या गावातल्या सगळ्या लोकांचे नाव आले की नाही, हे बघण्याची जबाबदारी आपली आहे. पण आता एकदा हे नाव या यादीमध्ये आलं नाही तर त्याला मग पुढे मतदान करता येणार नाहीये. ही सगळी नवीन यादी आपण तयार करतोय. त्यामुळे मला वाटतं आमचे सगळे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील तर या कामात मदत करत असतील किंवा लोकांचे नाव नोंदवत असतील, त्यात गैर काय. आणि सगळ्या पक्षांना उभा याच्यामध्ये सगळ्यांनी करावं, उभा ठाणी करावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.